सर्वप्रथम आपणा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा. खरं पाहिलं असता आज दिवाळीचा दुसरा दिवस असताना आपण आपला वेळ काढून माझे विचार ऐकायला इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी तुमचा मनस्वी आभारी आहे. अ, आजचा जो विषय आहे तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा अशा अर्थाने आहे की मागच्या एका व्याख्यानाच्या वेळेला श्री विजय मालू यांनी असं विचारलं की भारताचं नवीन शैक्षणिक धोरणाचं काय वैशिष्ट्य आहे आणि ते अशा प्रकारे का तयार करण्यात आलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने मी या शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी, ज्याला वसाहतवाद असं म्हणतात, त्या पाठीमागची ही खरं कारण आहे की ह्या शैक्षणिक धोरणात जो बदल झाला त्याच्या पाठीमागचं खरं कारण म्हणजे वसाहतवादाचा भारतीय शिक्षणावर, संस्कृतीवर असलेला प्रभाव आणि तो दूर करण्याकरता काय उपाययोजना केल्या पाहिजेत असा विचार करून शैक्षणिक धोरणाच्या रचनाकारांनी काही त्यात सुधारणा केल्या आहेत. त्या सुधारणा आपण नंतर कधी बघू, पण त्याच्याकरता आपल्याला वसाहतवादाची संकल्पना व्यवस्थित समजून घेतली पाहिजे, कारण ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव करत आहे. सर्वप्रथम तुम्हाला ही एक गंमत बघण्यासारखी आहे. भारतातल्या या जलसंसाधनाच्या संवर्धनाच्या आणि व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत. भारतातल्या अनेक भागांमध्ये अशा प्रकारे पाणी साचवून ठेवण्याकरता, पाणी वाचवण्याकरता आणि पाण्याचा योग्य वापर करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या जलव्यवस्थापनाच्या पद्धती काही हजार वर्षांपासून भारतामध्ये चलनात आहेत आणि या इतक्या शास्त्रीय आणि इतक्या उपयुक्त आहेत की आता आपल्याला त्याचं महत्व पुन्हा एकदा पटायला लागलं आहे. परंतु हे ज्ञान आपण का विसरलो हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला वसाहतवादाची संकल्पना लक्षात घ्यावी लागेल. सर्वसामान्य आपल्यापैकी अनेकांचे मित्र, बंधू, बहीण, भाऊ, नातेवाईक परदेशात असतील, परदेशात जाऊन वापस आलेले असतील किंवा आपणही कदाचित परदेशात प्रवास केला असेल, तर आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये एक प्रकारचा एक न्यूनगंड असतो की आपला देश, आपला समाज हा युरोपियन लोकांपेक्षा मागासलेला आहे. आणखीन आपण त्या दृष्टीने फार मागे आहोत, म्हणजे आपण काही चांगलं कार्य करू शकणार नाही, अशा प्रकारची भावना आपल्या मनात सामान्यपणे निर्माण होते. अमेरिकेला गेलेले, अमेरिका पाहिलेल्या लोकांना हा भेद तर फारच प्रकर्षाने जाणवतो. परंतु आपल्या देशाची ही जी परिस्थिती आहे ही कशामुळे निर्माण झाली आणि याच्यात या दूर करण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे असा विचार आपल्यापैकी फारसे लोक सहसा करत नाहीत. त्याचं खरं कारण असं आहे की आपली विचारसरणी ज्या पद्धतीने तयार झाली आहे, ज्या प्रकारे आपण शिक्षण घेत आलो आहोत आतापर्यंत, ज्या प्रकारे आपल्याला शिक्षण दिलं गेलं, त्या प्रकारे आपल्या देशाचं प्रशासन आणि व्यवस्थापनाची यंत्रणा आजपर्यंत आपण चालविली आहे, त्या यंत्रणेचा किंवा आधार हा मुळात आपण कमकुवत दर्जाचे नागरिक आहोत, आपण काहीही नवीन करण्याकरता समर्थ नाही, या विचारसरणीवर आधारित आहे. याचं कारण गेली काही शतकं आपल्यावर ज्या वेगवेगळ्या परकीय सत्तांनी राज्य केलं, त्यांनी ज्या प्रकारे भारतीय मानसिकतेला निर्माण केलं आहे, रचना केली आहे भारतीय मानसिकतेची, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं अनेक कारणांमुळे म्हणता येईल. त्याच्याकरता सामान्यपणे एक शब्द वापरला जातो, वसाहतवाद. म्हणजे एखाद्या परक्या देशाने दुसऱ्या देशावर येऊन राज्य करायचं, त्याच्यावर आक्रमण करायचं आणि तिथल्या समाज, संस्कृती यांवर अतिशय वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकून आपली संस्कृती त्या देशात रुजविण्याचा प्रयत्न करायचा. त्या देशातल्या नागरिकांना आपलं अंकित करून घ्यायचं, त्यांच्या संस्कृतीचा विध्वंस करायचा, त्यांचे विचार चुकीचे आहे असं त्यांना वारंवार पटवून द्यायचं आणि आपल्या संकल्पना, आपले तत्वज्ञान, आपले विचार त्यांच्यावर थोपवायचे. ही जी सगळी प्रक्रिया आहे तिला आपण वसाहतवाद म्हणतो. तुम्हाला मी एक उदाहरण देऊ आधी इच्छितो. 400-500 वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेमधल्या अनेक देशांमध्ये त्यांचं स्वतंत्र राज्य होतं. इंका आणि मय नावाच्या संस्कृती तिथे होत्या. परंतु स्पॅनिश लोकांनी जेव्हा त्यांच्यावर आक्रमण केलं, त्यानंतर या देशातली संपूर्ण संस्कृती, भाषा, उपासना पद्धती यांचा पूर्ण विध्वंस होईल, त्यांच्या धर्मासकट, त्यांच्या जातीचा, पंथाचा, वर्णाचा कुठेही मागमूस देखील राहणार नाही, इतके अनन्वित अत्याचार त्या लोकांवर केलेत. आणि आज आपल्याला संपूर्ण दक्षिण अमेरिकेत पोर्तुगीज आणि स्पॅनिश या दोनच भाषा लोक बोलत आहेत आणि अगदी स्पॅनिश लोकांसारखे वागतात असं आपल्याला दिसून येईल. याचं कारण असं की त्यांची संपूर्ण मूल्य व्यवस्था या स्पॅनिश लोकांनी उद्ध्वस्त करून टाकली. अशा प्रकारे जेव्हा आपण एखाद्या देशाच्या, समाजाच्या संस्कृतीवर आघात करतो, त्यांचे विचार, त्यांचा धर्म, त्यांचे पंथ, त्यांची भाषा, त्यांची जीवनशैली
या सर्वांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्याचा त्या समाजावर विपरीत प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. आपण ह्याचा अनुभव आज वेगवेगळ्या प्रकारे घेत आहोत. कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल, एखादी सामाजिक प्रक्रिया घडवून आणायची असेल, आपल्या देशाचं प्रशासन असेल, आपली जीवनशैली असेल, आपल्या काम करण्याच्या पद्धती असतील, सण रूढी रिवाज असतील, याच्यावर आपल्याला पाश्चिमात्यांचा मोठा प्रभाव दिसतो. त्याचं एक ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच हॅलोवीन नावाचा एक सण खरं पाहिलं तर अमेरिकेत आणि युरोपात साजरा व्हायला हवा होता. तो आपल्या देशात देखील अनेकांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. परंतु जर या लोकांना आपण विचारलं असतं की अहो आपण हा सण का साजरा करत आहात, तर याच्यापैकी अनेकांना याचं कारण सांगता नसतं आलं. हा सण कसा करता साजरा करतात, कोण साजरे करतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र वेशभूषा का करतात, याची कारणं माहीत नाहीत. परंतु आपण असं काही केलं नाही तर आपण इंग्रजांसारखे वाटणार नाही, आपण पाश्चिमात्यांसारखे पुढारलेले वाटणार नाही, अशी भावना अनेकांच्या मनात आहे. आपल्या देशातल्या होळीसारख्या सणाला वाईट म्हणणारे लोक 31 डिसेंबर हा दिवस चांगला साजरा करतात आणि सगळ्यात गमतीदार म्हणजे राखीसारखं पवित्र बंधन असणारा सण साजरा न करणारे लोक फ्रेंडशिप डे मात्र साजरा करतात. याची अनेक कारणं आहेत. याची कारणं आपल्या मुळात विचारसरणीमध्ये आहे. दक्षिण अमेरिकेतल्या लोकांच्या जीवन पद्धतीवर जो विपरीत प्रभाव मुळापासून आघात झाल्यामुळे झाला आणि ते स्वतःला आपल्याला लाल इंग्रज किंवा लाल स्पॅनिश समजायला लागले, तीच परिस्थिती भारतातल्या बहुसंख्य लोकांवर आली आहे. आपण स्वतःला काळे इंग्रज समजायला लागलो आहोत. हे एक प्रकारे आपल्या शिक्षण व्यवस्थेला, आपल्या प्रशासनाला अत्यंत घातक ठरलं आहे. कशा प्रकारे? तर सगळ्यात पहिले तर आपण कसा विचार करायचा, हे सामान्यपणे आपण ज्या प्रकारची पाठ्यपुस्तकं वाचतो, ज्या प्रकारचे धडे आपल्याला अभ्यासाला असतात, ज्या प्रकारचे विचार आपल्याला शिकविले जातात, त्यातून आपण शिकत असतो. मग या पाठ्यपुस्तकांमधून जर आपल्या धर्माविषयी, पंथाविषयी, समाजाविषयी, देशाविषयी, संस्कृतीविषयी जर फारसं चांगलं उत्साहजनक काही लिहिलं नसेल, तर आपल्याला मग या गोष्टी चुकीच्या आहे असं वाटायला लागतं. आपण आपलं स्वतःचं अस्तित्व आपल्या देशामध्ये शोधण्यापेक्षा परकीय देशांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपण स्वतःचाच पराभव करीत असतो. एका विशिष्ट प्रकारे अत्यंत साचेबंद पद्धतीने विचार करण्याची पद्धती त्यातून विकसित होते. याच्या पलीकडचा विचार आपल्याला सर लक्षात असा होतो. सर एक मिनिट, तुमचं प्रेझेंटेशन दिसत नाहीये. एक जस्ट अ मिनिट प्लीज. एक्सक्यूज मी. आता दिसतंय का? नाही, अजून प्रेझेंटिंगच येत आहे सर. हो, आता दिसतंय सर. हो, दिसायला लागलं सर. दिसायला लागलं. ठीक आहे. आणि त्यामुळे आपण एका विशिष्ट पद्धतीने विचार करायला लागतो. मी तुम्हाला याची अनेक उदाहरणं नंतर देणारच आहे. विचार करण्याची आपली पद्धती एका सीमेच्या पलीकडे जाऊन नवीन विचार स्वीकारू शकत नाही. कधी जर कोणी आपल्याला असं सांगितलं की आपल्या देशात काही चांगल्या गोष्टी पूर्वी इतिहासात होऊन गेल्या आहेत, तर आपण त्याच्याकडे अत्यंत उपेक्षेने पाहतो, उपहासाने पाहतो किंवा अरे राहू द्या, याचं काही महत्व नाही असं आपल्याला वाटायला लागतं. असे कितीतरी सण, असे कितीतरी प्रसंग, असे कितीतरी महान व्यक्ती आपल्या देशात होऊन गेले आहेत की ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊ शकतो, ज्यांच्या उदाहरणांना जीवनादर्श मानू शकतो, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आपल्या विचारांची पद्धत संकुचित होत जाते. याचं कारण ज्या प्रकारचं शिक्षण आपल्याला दिलं जातं तसाच आपला विचार लहानपणापासून विकसित होत जातो. आफ्रिकन लोकांचं अशा प्रकारचा अभ्यास भारतामध्ये फारसा झालेला नाही, पण आफ्रिकन विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचा अभ्यास झाला. त्यात असं लक्षात आलं की बहुसंख्य आफ्रिकन देशामधले विद्यार्थी नवीन विचार, नवीन कल्पना सहजपणे आत्मसात करू शकत नाही. कारण त्यांना ज्या पद्धतीने शिकायची सवय पूर्वीपासून होती त्यापेक्षा वेगळ्या आणि नवीन पद्धतीने, नवीन भाषेने त्यांना शिक्षण दिल्या गेल्यामुळे या विद्यार्थ्यांना नवीन कल्पना समजू शकल्या नाहीत आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांना या कल्पना न समजल्यामुळे त्यांची शिक्षणातली रुची कमी झाली. कितीतरी विद्यार्थ्यांनी शिक्षणातली रुची कमी झाल्यामुळे शिक्षण सोडून दिलं. मध्ये शिक्षण सोडून देणाऱ्या आफ्रिकन विद्यार्थ्यांची संख्या प्रमाणाबाहेर जास्त राहिली आहे. परिणामतः चांगले तंत्रज्ञ त्या देशात निर्माण झाले नाहीत, चांगले अभियांत्रिकी तज्ज्ञ निर्माण झाले नाहीत आणि यांच्याकरता, अशा प्रकारच्या तज्ज्ञ व्यक्तींकरता, कुशल कामगारांकरता या लोकांना स्वाभाविकपणे परत पाश्चिमात्य देशांवर विसंबून राहावं लागलं आणि एक प्रकारे पूर्वी चालू असलेलं जे शोषण होतं ते आजही चालू राहिलेलं आहे. आपल्याला हा अनुभव आपल्या देशात वारंवार आलेला आहे, येत असतो. जेव्हा भारतात रेल्वे सुरू झाली त्यानंतर कितीतरी वर्ष रेल्वे चालविणारे इंजिन ड्रायव्हर्स हे गोरेच युरोपियनच असायचे, कारण आपल्याला हे ज्ञान येणारच नाही. वाघिणीचं दूध पिल्याशिवाय आपल्याला नवीन ज्ञान प्राप्त होऊ शकणार नाही असा विचार आपल्या देशातल्या अनेकांनी केला
खरोखरच इंग्रजांचं शिक्षण वाघिणीचं दूध होतं का, हा प्रश्न त्या काळात विचारला गेला नाही. कदाचित परिस्थितीमुळे त्यांनी हा प्रश्न विचारला नसेल, परंतु आज मात्र हा प्रश्न विचारण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली. कारण हा जो वसाहतवाद आहे ही एक मोठी शक्ती आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या परकीय कल्पना आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यांना मान्य केलं पाहिजे. याच्याकरता या विचारातून, या पद्धतीतून मोठा आघात एखाद्या समाजावर होतो. त्यांची स्थानिक भाषा हळूहळू नष्ट होती. मी मला याचं एक उदाहरण आता सांगून देतो. गेल्या 15 वर्षांमध्ये मराठी शाळांची महाराष्ट्रातली संख्या जवळपास 30% कमी झालेली आहे. अनेक शाळांना मराठी विद्यार्थी मिळत नाहीत, म्हणून शासनाने त्याचं अनुदान बंद केलं आहे. एक लक्षात घ्या, ज्या ज्या देशातली मातृभाषा हळूहळू संपत जाते, त्या देशातल्या संस्कृतीचा, समाजाचा दर्जा देखील तितक्याच वेगाने खालावत जातो. आपल्याला असं वाटलं की आपण प्राथमिक शाळेपासून इंग्रजी शिक्षण दिलं पाहिजे, कदाचित त्यात काही गैर नसेल, परंतु तसं करताना मातृभाषेची आपण उपेक्षा केली पाहिजे असं मात्र होता कामा नये. दुर्दैवाने मात्र या 15-20 वर्षांमध्ये मातृभाषेच्या शिक्षणाकडे आणि मातृभाषेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाकडे जो प्रचंड ज्या उपेक्षेने पाहायला गेलं, जो प्रचंड उपहास करण्यात आला, त्याचा परिणाम आपल्याला लवकरच दिसणार आहे. कारण सांगतो, ज्या देशात भाषा स्वतंत्र नाही आणि मातृभाषेतून शिक्षण दिलं जात नाही, तिथे नवीन विचार सहसा येत नाही. आपण जरा थोडा विचार करून बघा, ज्या ज्या लोकांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे, असे लेखक की ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही, असे किती असतील हो? रशियन लोक रशियन भाषेत लिहितात, जर्मन लोक जर्मन भाषेत लिहितात, स्पॅनिश लोक स्पॅनिश भाषेत लिहितात, फ्रेंच लोक फ्रेंच भाषेतच लिहिण्याचा आग्रह धरतात. आणि तरी देखील त्यांच्याकडल्या कलाकृतींना, पुस्तकांना मोठे पुरस्कार प्राप्त होतात. भारतातल्या चांगल्या उत्तम कलाकृती आपल्या भाषेत निर्माण होत असतात, परंतु त्यांना योग्य व्यासपीठ आपण देऊ शकत नाही. त्यांच्या उंचीचा आपण आदर करू शकत नाही, कारण अजूनही आपल्याच मातृभाषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत उपेक्षेचा आहे. आपण या देशातल्या स्थानिक विचारांना, नवीन कल्पनांना फारसं स्थान देऊ शकत नाही. आपल्याला अशी एक धारणा आपली निर्माण झाली आहे की आपल्या देशात नवीन काही होऊ शकणार नाही. जे काही अमेरिकन्स करतील, जे काही इंग्रज करतील, त्यांच्याकडूनच आपल्याला काहीतरी नवीन तंत्रज्ञान मिळू शकेल. त्यांच्याशिवाय आपला तारणहार कोणी नाही. आणि मग त्यामुळे स्वाभाविकपणे या विचारांनी पूर्णपणे बंदिस्त झालेला जो मनुष्य आहे, जो व्यक्ती असतो, तो त्यांच्या संकल्पना आपोआप स्वीकारतो. खरं सांगायचं म्हणजे भारतामध्ये काही अनेक चांगल्या गोष्टी अनेक शतकांपासून आहेत, ज्यांचा आज आपण पुनरुज्जीवनाचा विचार करत आहोत. भारताच्या आरोग्य विषयक कल्पना, योगासारखी पद्धती, आयुर्वेदासारखं विज्ञान यांचा आपण विचारच केला नाही. आणि आपण अत्यंत आंधळेपणाने ब्रिटिश उपचाराची पद्धती स्वीकारली. याच्याबद्दल तुम्हाला एक उदाहरण मला द्यायचं आहे. आपण कधी अल्बर्ट श्वाइत्झर नावाच्या एका मोठ्या महान नोबेल पुरस्कार विजेत्या व्यक्तीचं नाव ऐकलं असेल. त्याच्या असं लक्षात आलं की फ्रेंच लोकांनी आफ्रिकेतल्या त्यांच्या कॉलनीजमध्ये फ्रेंच पद्धतीनेच उपचाराच्या पद्धती सुरू केल्या होत्या. परिणामतः तिथे लोकांना उपचाराचा योग्य तो लाभ तर मिळाला नाहीच, परंतु त्यांच्या आरोग्यात देखील सुधारणा झाली नाही. श्वाइत्झर यांनी तिथली संपूर्ण उपचाराची पद्धत, इस्पितळांची रचना याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आफ्रिकन लोकांना एका चांगल्या उत्तम आरोग्य पद्धती की जी त्यांच्या समाजाला, प्रकृतीला, वातावरणाला सोयीस्कर होती. एक लक्षात घ्या, आपल्या पर्यावरणाला, आपल्या वातावरणाला, आपल्या संस्कृतीला जे सोयीस्कर आहे, जे उपयुक्त आहे, ते आपल्याच देशात निर्माण होऊ शकतं. परंतु त्याच्याबद्दल आपल्या मनात तीव्र प्रकारचा एक अविश्वास असल्यामुळे आपण ते करू शकलो नाही. भारतावर ज्या ज्या लोकांनी आक्रमण केलं, त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्था, भारतीय विचार पद्धती यावर वेगवेगळ्या प्रकारे कुठाराघात केला. पहिला म्हणजे 7व्या-8व्या शतकानंतर जी आक्रमण सुरू झाली, त्याच्यामुळे भारतीय लोकांची भाषा बदलली, भारतीय लोकांची प्रशासनाची पद्धत बदलली, लोकांचे वागण्याचे, आदर व्यक्त करण्याचे नियम देखील बदलले. कितीतरी शब्द पर्शियन भाषेतून भारतीय भाषांमध्ये सहजपणे स्वीकारले गेले. पर्शियन भाषा, फारसी भाषा ही राज्यकर्त्यांची भाषा असल्यामुळे तिला राजाश्रय होता. परिणामतः अनेक भारतीयांनी ही भाषा शिकणं सोयीच आहे असं समजून आपल्याच भाषेकडे उपेक्षेने पाहायला सुरुवात केली. शासनाच्या भारतात रूढ असणाऱ्या अत्यंत उत्तम पद्धतीची उपेक्षा करण्यात आली आणि त्यामुळे भारतीय समाज रचनेवर मोठा आघात झाला. ज्या प्रकारच्या सक्तीच्या कल्पना, मूल्य आणि जीवन पद्धती आपण स्वीकारतो, आपल्याला असं वाटतं की तसं केल्याशिवाय आपण राज्यकर्त्यांबरोबर मैत्री साधू शकणार नाही, राज्यकर्त्यांचा कृपा प्रसाद आपल्यावर मिळणार नाही.
आपल्यापैकी अनेकांना कदाचित 1910, 15, 20, 30, 40 सालापर्यंत लिहिल्या गेलेल्या पाठ्यपुस्तकांचा थोडासा अंदाज असेल. या सर्व पुस्तकांमधून असणारे धडे, या सर्व पुस्तकांमधून असणाऱ्या कविता, या सर्व पुस्तकांमधून शिकविले जाणारे विचार विज्ञानाला, नवीन विचारांना फारसं प्रोत्साहन देणारे नव्हते, हे लक्षात घ्या. उलट एका विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीचाच पुरस्कार होईल अशाच प्रकारे या शिक्षणाची रचना करण्यात आली होती. अनेक चांगल्या कल्पनांना आपण त्यांचा अवहार केला पाहिजे, त्यात नाकारल्या पाहिजेत, अशा प्रकारेच आपल्याला शिक्षण देण्यात आलं. आणि याचा परिणाम आपण राज्यकर्त्यांची भाषा स्वीकारली एवढंच नव्हे, तर राज्यकर्त्यांसारखा विचार करायला लागलो. येथील देशातील नागरिक आपलेच बंधू व्हावे असा विचार न करता त्यांच्यावर त्यांच्याच पद्धतीने राज्य करण्याचा चुकीचा पायंडा आपल्या अनेक राजांनी, सरदारांनी आणि त्यानंतर प्रशासकांनी स्वीकारला. तुम्हाला याचं एक उदाहरण सांगायला पाहिजे की भारतात अनेक चांगली विद्यापीठं ज्या वेळेला युरोपात उच्च शिक्षणाचा खऱ्या अर्थाने प्रसारही झाला नव्हता तेव्हापासून होती आणि तेव्हापर्यंत होती. या चांगल्या विद्यापीठांमधून उत्तम दर्जाचं शिक्षणही दिलं जात होतं. परंतु अल्लाउद्दीन खिलजी नंतर ही सर्व विद्यापीठं हळूहळू बंद होत गेलीत. याचा परिणाम असा झाला की लोकांचा शिक्षणाची तर संबंध सुटलाच, प्रशासकांच्या भाषेशी देखील संबंध सुटला. फारशी भाषा सर्वसामान्य माणसाला येत नव्हती. त्याच्यामुळे त्याचा शासनातला, प्रशासनातला सहभाग हळूहळू कमी होत गेला. त्यांना त्यांचे अधिकार, त्यांचे कर्तव्य यांची अंमलबजावणी करण्याकरता कोणत्या तरी दुभाषाची, मध्यस्थांची गरज भासू लागली आणि त्यामुळे एका नवीनच प्रकारच्या समाज रचनेची यंत्रणा भारतात प्रस्थापित झाली. ब्रिटिशांनी भारतात ज्या प्रकारे राज्य केलं त्याच्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. फक्त एका व्यक्तीचा उल्लेख मात्र मला आग्रहाने करायला पाहिजे, ते म्हणजे आता भारतात त्या लोकसभेचे सदस्य असणारे डॉक्टर शशी थरूर यांनी अत्यंत उत्तम दर्जाची 2 पुस्तकं लिहिली आहेत. माझं आजचं जे काही विचार आहे ते त्यांच्याच पुस्तकांतून बराचसा भाग मी घेतलेला आहे आणि त्यात त्यांनी ब्रिटिशांचं राज्य भारतावर किती अनन्वित अत्याचार करणारं, चुकीचा पायंडा पाडणारं, चुकीचं शिक्षण देणारं होतं हे अनेक पुरावे देऊन सिद्ध केलं आहे. ब्रिटिशांनी जेव्हा भारतावर राज्य सुरू केलं त्यावेळेला त्यांनी 3 पद्धतीने, एक तर संपूर्ण विदेश व्यापारावर नियंत्रण, पर्यायाने भारतात नवीन संपत्ती निर्माण होणार नाही याचा कडेकोट बंदोबस्त त्यांनी केला. निर्माण होणाऱ्या सर्व संपत्तीवर त्यांचा एकाधिकार राहिला. भारतातल्या राजांनी आपसात जरी युद्ध करायचं असेल तरी त्यांच्याकरता त्यांनी ब्रिटिश सरकारची परवानगी घेतली पाहिजे. ब्रिटिश सरकारने दिलेलं सैन्य वापरलं पाहिजे आणि हे सैन्य कोणाचं? भारतीय लोकांचंच. पण त्यांचा पगार म्हणून ब्रिटिश सरकारला खंडणी द्यायची ईस्ट इंडिया कंपनीला. आणि भारतातून जेवढी संपत्ती भारताबाहेर नेता येईल तेवढी नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुघल काळामध्ये तर भारतीय शिक्षणाचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास आणि हानी झाली. भारतामध्ये प्रस्थापित असणाऱ्या चांगल्या शिक्षण पद्धती, शिक्षणाच्या रचना, शिक्षण संस्था यांचा पूर्णपणे विनाश करण्यात मुघल राजांना यश आलं. याचा परिणाम असा झाला की शिक्षण देणारे व्यक्ती आणि समाज यांच्यातला दुवा संपून गेला. नालंदा विद्यापीठ 1200 मध्ये बंद झालं. तक्षशिला 700 ते 800 दरम्यान बंद झालं. तरी सुद्धा ते 12व्या शतकापर्यंत हळूहळू चालूच होतं. सोमपुरा नावाचं विद्यापीठ 1360 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने पूर्णपणे जाळून टाकलं. नालंदाचाही त्यांनीच विनाश केला. अशा प्रकारे भारतातल्या शिक्षण व्यवस्थेचा विनाश झाल्यामुळे नवीन शिक्षण, नवीन विचार यांना त्यांचा प्रसार तर झालाच नाही, पण सर्वसामान्य माणसाला शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आणि परिणामतः भारतावर ज्यांचं राज्य राहिलं अशा सगळ्या परकीय आक्रमकांना हे राज्य सहजपणे चालविता आलं. त्यांची शासनाची पद्धती अत्यंत आक्रमक स्वरूपाची होती. याच्याबद्दल एक पुस्तक माझ्या वाचनात आलेलं आहे, इंडिया हिस्ट्री अँड थॉट या नावाचं. या पुस्तकामधील अनेक लेखांमध्ये हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की भारतीय शासनावर, समाजावर ज्या नवीन शिक्षण पद्धती आणि प्रशासनाच्या पद्धतींची रचना थोपविण्यात आली त्यामुळे भारतातील राज्यकर्ते आणि सामान्य जनता यांच्यातील केवळ दुवाच बंद झाला नाही, तर सर्वसामान्य जनतेला हे शासन आपलं नाही आणि शासन आपल्याकरता नाही अशी भावनाच प्रस्थापित होऊ लागली. अनेक ग्रंथालय, ज्ञानाचे केंद्र यांना पूर्णपणे जाळून नष्ट करून टाकण्यात आलं. ज्ञान सर्वसामान्यपणे पुस्तकातून, विचारातून, शिक्षणातून आणि वैचारिक आदान प्रदानातूनच प्राप्त होत असतं. परंतु अशा प्रकारच्या ग्रंथालयांची रचना भारतामध्ये अनेक मंदिरातून होती. आपल्याला कदाचित माहित नसेल तर आजही तंजावरला सरस्वती महल नावाचं ग्रंथालय आहे. त्यात कितीतरी हजार प्राचीन पुस्तकांचा संग्रह आहे. परंतु असे संग्रह भारतात अनेक ठिकाणी, अनेक मंदिरांमध्ये, विद्यापीठांमध्ये होते, परंतु ते पूर्णपणे जाळून टाकले. ए एल बाशम या लेखकांनी द वंडर दॅट वॉज इंडिया
या नावाचं अत्यंत अप्रतिम पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी या ग्रंथालयांचं आणि त्याबद्दल त्या काळातल्या विद्वानांनी, परकीय प्रवाशांनी आणि इतर लोकांनी नोंदवून ठेवलेली निरीक्षणं फार उत्तम प्रकारे लिहिली आहेत. त्याच्यात त्यांनी अखेर असं म्हटले आहे की मग या ग्रंथालयांचं काय झालं, तर जे काही ज्ञान राजाला नाही किंवा राजाला मान्य असणाऱ्या धर्माला नाही, त्या ज्ञानाचा समाजाला उपयोग नाही आणि म्हणून असं ज्ञान देणारी पुस्तकं नष्ट केली पाहिजे असं सांगून, आणि जे ज्ञान या पुस्तकातून दिलं जातं ते जर आम्हाला आमच्या मान्यताप्राप्त विचारांशी सहमत होणार नसेल तर अशी पुस्तकं नष्ट करण्याचा आम्हाला दैवदत्त अधिकार आहे, अशा प्रकारचा विचार मानल्यामुळे ईशनिंदा, धर्मनिंदा या नावाखाली या संपूर्ण ग्रंथालयांची रचना भारतातून नष्ट झाली. अनेक मौल्यवान ग्रंथ, चांगले विचार त्यांचा कधी कधी पुसटचा उल्लेख दुसऱ्या ग्रंथांमधून दिसून येतो, या सोबत नष्ट झालेत. त्या ग्रंथांचा, त्या विचारांचा पाठपुरावा करणारी पिढी सुद्धा त्याबरोबरच नष्ट झाली. याच्यातून काय निर्माण झालं, तर प्रशासन हे केवळ स्वतःच्या स्वार्थाकरता, लोकांवर अन्याय करण्याकरता, लोकांचं शोषण करण्याकरता, भ्रष्टाचाराकरता आहे असाच संकेत आणि संदेश या सगळ्या प्रशासनातून झाला. भारतामध्ये असणाऱ्या संस्कृतीचा, प्रशासनाचा पूर्ण विनाश यामुळे झाला असं बाशम यांनी आणि त्यांच्याबद्दल लिहिणाऱ्या लेखकांनी मान्य केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय 13व्या शतकापासून, साधारणपणे 12व्या शतकापासून भारतातल्या प्रत्येक ठिकाणी जी नवाब किंवा सुलतानांची पद्धत प्रस्थापित झाली, ती पद्धत मुळातच भारतीय वातावरणाला, परंपरेला साजेशी नव्हती आणि त्यामुळे भारतातल्या संपूर्ण समाज रचनेचा हळूहळू विघटन होत गेलं, विनाश होत गेला. भारतातली समाज रचना एक प्रकारे दडपशाही खाली कोंडल्या गेली. याच्याबद्दल श्री बाशम यांनी आणखीन एक पुस्तक लिहिलं आहे, अद्भुत भारत, वाचण्यासारखं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या विकासाचं कारण म्हणजे 7व्या शतकापर्यंत शिक्षण आणि शैक्षणिक विचार हेच होतं. नवीन विचार आणि नवीन शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक कल्पना त्या काळात दिल्या जात होत्या. वेगवेगळ्या म्हणजे ईश्वराला मानणाराही विचार आणि ईश्वर नाकारणारा विचार एकाच विद्यापीठातून भारतात शिकविला जात होता. या विचारांची पद्धती भारतीय तत्वज्ञांनी, प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहजपणे मान्य केली होती. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी त्याच्या आवडीचे विषय शिकावेत असा विचार या विद्यापीठांमधून होता. एक प्रकारचा पूर्णपणे मुक्त शैक्षणिक विचार भारतात होता, परंतु त्यानंतर तो नष्ट झाला. याची कारणं ती आहे. एक तर ज्या प्रकारच्या विचारसरणीचा, आयडिओलॉजीचा आपण स्वीकार केला, आपल्या देशावर ती लादण्यात आली, त्यामुळे ज्या प्रकारचं शिक्षण नंतरच्या काळात भारतात ज्या प्रकारची शिक्षण व्यवस्था स्थापन झाली, त्यामुळे आणि सामाजिक सांस्कृतिक अनुबंध जो विस्कळीत झाला, त्यामुळे भारतातील एकंदरीतच चांगल्या शिक्षण पद्धतीचा, चांगल्या विचारांचा, चांगल्या प्रशासन पद्धतीचा हळूहळू विनाश होत गेला. भारतामधल्या वैज्ञानिक विचार परंपरेचा अभ्यास करणारं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं, सुरेश सोनी यांचं. त्यांनी 14व्या शतकापर्यंत भारतात कोणकोणत्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक प्रगती होत होती त्याचा खूपच सांगोपांग उल्लेख आणि अभ्यासही केलेला आहे. परंतु हे सगळं का नष्ट झालं? कारण एक लक्षात घ्या, जेव्हा शिक्षणाला, शैक्षणिक विचारांना आणि चांगल्या कल्पनांना, शैक्षणिक संस्थांना राजाश्रय असतो आणि राजाच्या माध्यमातून या शिक्षणाचा प्रसार होतो, त्यावेळेला शिक्षण समाजाला उपयुक्त होतं, समाज शिक्षणाकडे अनुकूल भावनेने पाहतो. जेव्हा राजा शिक्षणाकडे अनुत्सुक दृष्टिकोनातून पाहत असेल, निराशेने पाहत असेल, राजाला शिक्षणात रुची नसेल, तर नवीन शैक्षणिक पद्धती प्रस्थापित होऊ शकत नाही. आता आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी विवेकानंदांच्या मूर्तीला विरोध करणारा एक वाद आपल्या देशात दिसून आला. याचं कारण काय असेल? याचं कारण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला अद्यापही भारत हा एक देश आहे, भारत हा एकसंघ देश आहे, भारत नावाची एकच कल्पना आहे. भारताच्या थोरवीची, तिच्या परंपरांची, तिच्या वैभवाची आपल्याला कल्पनाच मान्य होत नाहीये. जोपर्यंत अशा प्रकारे ही कल्पना आपल्याला मान्य होणार नाही, तोपर्यंत भारताचा विकास होणं फार अवघड आहे. आणि म्हणून भारताच्या प्रस्थापित शिक्षण पद्धतीत बदल झाला पाहिजे. आपण जपानचं उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे. जपानचा अमेरिकेने पराभव केला 1854 मध्ये, परंतु त्यानंतर जपानने अमेरिकेला शरणागत केला नाही, तर त्यांनी आपल्या भाषेचा, आपल्या विचारांचा आपल्या पद्धतीने विकास केला. जपानच्या वैज्ञानिक प्रगतीला तिथल्या राजांनी प्रोत्साहन दिलं, पण जपानी भाषेतून. तिथे नवीन विद्यापीठांची स्थापना केली, पण त्यातून जपानी विचार, जपानी संस्कृती आणि जपानी भाषा यांचा ऱ्हास होणार नाही याची पण काळजी घेतली. नवीन विचारसरणी जरूर स्वीकारावी, नवीन भाषा स्वीकारणं काही गैर नाही, परंतु त्यातून इतर देशीयांना मान्य असणाऱ्या सांस्कृतिक विचारांची दडपशाही होणार नाही
याचाही विचार आपण केला पाहिजे. ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात ब्रिटिशांनी कशा कशा प्रकारे भारतीय विचारांचा संहार केला, खंडन केलं, याचा उल्लेख या सुरेंद्र पाल नावाच्या एका लेखकाने केलेला आहे. त्या पुस्तकावर ब्रिटिश काळामध्ये बंदी होती, कारण त्यातील अनेक जळजळीत सत्य ती तत्कालीन शासनाला पटणारी नव्हती. आम्ही सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा विचार ब्रिटिशांना नेहमीच मान्य राहिला, आणि याच्यामुळे ब्रिटिशांनी आपला हा सर्वश्रेष्ठत्वाचा विचार 3 प्रकारे ज्या ज्या ठिकाणी त्यांची वसाहत होती तिथे रुजविण्याचा प्रयत्न केला. पहिले तर राजकीय शक्ती, त्यानंतर भौतिक शक्ती आणि तत्वज्ञानात्मक शक्ती. ज्या ज्या देशात ब्रिटिश गेलेत तिथे तिथे त्यांनी त्या त्या देशातील विचारांना, त्या देशातील परंपरांना चुकीच्या कशा आहेत, वाईट कशा आहेत, कालबाह्य कशा आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. खोटा इतिहास आणि ज्या इतिहासाबद्दल आपल्याला निश्चित माहिती नाही, त्याच्याबद्दल निश्चित पुरावे नाहीत, असा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केल्याचं एक उदाहरण तुम्हाला मला सांगावयाचं आहे की आर्य भारतात बाहेरून आलेत हा विचार आपल्याला आतापर्यंत 1995-2000 पर्यंत पाठ्यपुस्तकातून देखील शिकविला जात होता. हा विचार चुकीचा होता, हा विचार खोटा होता, याला कोणताही पुरावा नव्हता. परंतु मॅक्स मिलर, कीथ, जॉली, विंटरनीट यासारख्या लोकांनी म्हटल्यानंतर आपण त्याचा आक्षेप कसा घ्यायचा असाच विचार भारतीय विद्वान करीत राहिले. जणू काही पाश्चिमात्यांनी एखाद्या विषयावर एखादं भाष्य केलं असेल तर त्याला बदलण्याचा, त्याला आव्हान देण्याचा, ते चूक आहे असं म्हणण्याचा आपल्याला अधिकारच नाही, अशा प्रकारची आपली एक मानसिकता तयार झाली. भारतातील सर्व राजकीय संस्था, मग न्याय व्यवस्था असेल, प्रशासन व्यवस्था असेल, कायदा आणि सुव्यवस्थेची व्यवस्था असेल, पत्रकारिता असेल, या सर्वांमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार होईल आणि त्या माध्यमातून आपली राजकीय सत्ता कायम राहील असा चतुर हेतू ब्रिटिशांनी साध्य केला. त्यांना विरोध करणाऱ्या प्रत्येकच क्रांतिकारकाला, प्रत्येक स्वातंत्र्यप्रेमी व्यक्तीला दडपून टाकले पाहिजे, त्याच्यावर अनन्वित अत्याचार केला पाहिजे, हे त्यांचं तिसरं तंत्र होतं. आणि यामुळे भारतात स्वतंत्र विचारांना फारसा प्रोत्साहन मिळालं नाही. भारताच्या एकंदरीतच रचनेवर ब्रिटिशांचा हा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहिला. छोट्या छोट्या राज्यांना अंकित करून त्यांना तनख्याचं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आमिष देऊन ब्रिटिशांनी अंकित करून घेतलं. मराठ्यांचा, मुघलांचा, निजामाचा, हैदर अलीचा पराभव करून त्यांचे राज्य आपल्याला जोडूनच घेतले. एवढंच नव्हे तर त्यांना कायम स्वरूपाचं त्यांची राज्य व्यवस्था नष्ट करण्यात त्यांना यश आलं. प्रत्येक ठिकाणी ब्रिटिश पद्धतीचा शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. या शिक्षण पद्धतीतून दिला जाणारा विचार भारताच्या विचारांपेक्षा प्रचंड वेगळा होता. भारताच्या श्रेष्ठत्वाला, भारताच्या परंपरांना पूर्णपणे नाकारणारा होता. आणि याचं उदाहरण तुम्हाला मला सांगायला पाहिजे. आपण जर कदाचित कधी पूर्वोत्तर भारतामध्ये गेला असाल, नागालँडमध्ये, तो अत्यंत प्रगत प्रदेश आहे, परंतु तेथील एकही व्यक्ती स्वतःला भारतीय मानत नाही. नागालँडच्या बाजूला असणारा मिझोराम आणि आता अरुणाचल यामध्ये देखील हीच परिस्थिती आपल्याला दिसून येते. भारतापासून पूर्णपणे विलग होण्याचं एक मानसिकता या लोकांमध्ये निर्माण झाली. त्या प्रकारच्या धार्मिक तत्वज्ञानात्मक संकल्पना त्यांच्यावर सोपविण्यात आल्या, त्याच्यामुळे ते स्वतःला भारतापासून वेगळे मानायला लागले. भारताच्या एकतेला सुरुंग पोचविणारा हा विचार ब्रिटिशांनी मोठ्या कुशलतेने भारतात रुजविला. ब्रिटिश सोशल लाईफ इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे भारतावर आणि भारतीय नागरिकांवर ब्रिटिशांनी किती अनन्वित अत्याचार केले याचं विश्लेषणच केलेलं आहे. गंमत म्हणजे भारतीय लोकांचा विचार करण्याच्या अनेक पद्धती ब्रिटिशांना अनुकूल व्हाव्यात याच्याकरता अशाच विद्वानांना प्रोत्साहन देण्यात आलं की ज्यांचे विचार, ज्यांचं लिखाण ब्रिटिशांना अनुकूल असेल. जे कोणी ब्रिटिशांच्या विचारांच्या वेगळे आणि ब्रिटिशांच्या विचारांना आव्हान देणारे लिखाण करतील अशा सर्व विद्वानांना, अशा सर्व व्यक्तींना अनुल्लेखाने दूर करणं, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे टीका करून त्यांचं लिखाण अशास्त्रीय आहे असं सांगण्याचा प्रयत्न करणं, भारतीय जीवन मूल्यामधले प्रत्येक दोषावर मोठ्या प्रकर्षाने बोट ठेवणं आणि भारतीय मनुष्यामधील, भारतीय व्यक्तीमधील आपण भारतीयत्वाच्या भावनेला काढून टाकणं, आपण भारतीय हा जणू काही गुन्हा झाला आहे अशा प्रकारचा विचार ब्रिटिशांनी रूढ केला. आणि त्यामुळे आपण आपला विवेक हरवून बसलो. आपण स्वतःला ब्रिटिशांचे आजही गुलाम समजायला आपल्याला आनंद वाटतो. आपल्यापैकी अनेकांना वाटतं ब्रिटिशांचं राज्य खूप चांगलं होतं, कायदा सुव्यवस्था रचना चांगली होती, पण हे खरं नाही. याची उदाहरणं मी तुम्हाला देणारच आहे. याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे हे इथे एक चित्र तुम्हाला मी ठेवलेलं दाखवलं आहे. ब्रिटिश बाबू जे भारतात यायचे त्यांच्या जीवनशैलीवर
जो प्रचंड नवाबी थाट होता, ज्या प्रकारे ते भारतात राज्य करीत होते, ज्या प्रकारे निर्णय घेत होते, त्यात भारतीयांचा कुठेही सहभाग नव्हता. भारतीयांचा विचार न करता, भारतीयत्वाचा विचार न करता, भारताच्या समाजाकरता, भारताच्या दीर्घहिताकरता काय उपयुक्त आहे याचा विचार न करता ब्रिटिशांनी सातत्याने राज्य केलं. आणि त्यामुळे ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेतून येथील स्थानिक विचारांना पूर्णपणे तिलांजली मिळाली. भारतातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी ज्या भारतीय लोकांनी अभिमानाने डोक्यावर घेतल्या असत्या, त्या सर्व चुकीच्या आहे असा विचार शिक्षण पद्धतीतून रुजविण्यात आला. ज्याला इंग्रजी येत नाही असा मनुष्य निरुपयोगी आहे. जो इंग्रजीत बोलू शकत नाही अशा माणसाला काही एक समजत नाही. ज्याचा इंग्रजी शिक्षणाची परिचय झाला नाही असा व्यक्ती जगात जगू शकणार नाही, असं आपल्याला वारंवार सांगण्यात आलं. जे काही ब्रिटिशांनी केलेलं आहे, मग भारतात असेल, भारताबाहेर असेल, ते त्यांच्या पराक्रमाचं द्योतक आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या विद्वत्तेचा परिचय आपल्याला होतो. अशा प्रकारची कल्पना आपल्या समाज रचनेत हळूहळू प्रस्थापित करण्यात आली. आपल्याला कदाचित एक कविता ऐकून माहिती असेल, बोबो पंचम जॉर्ज या नावाची. तर त्याच्या या कवितेचा जो आशय आहे, त्यातून आपली गुलाम वृत्ती पूर्णपणे व्यक्त होते. स्थानिक भाषांमधून शिक्षण दिलं जाऊ नये, आणि जर स्थानिक भाषातून शिक्षण घेणारा व्यक्ती असेल तर त्याला दुय्यम दर्जा मिळाला पाहिजे. स्थानिक संस्कृतीचा पूर्णपणे विनाश झाला पाहिजे, याच्याकरता ब्रिटिशांनी खूपच सुनियोजितपणे प्रयत्न केला. आणि यामुळे भारताची स्थानिक शिक्षण व्यवस्था नष्ट झाली. याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे भारतात असणारा सनातन धर्म, भारतीयांचा विचार, भारतीय तत्वज्ञान, भारतीय परंपरा याबद्दल प्रचंड अनास्था भारतात निर्माण झाली. याचा परिणाम काय झाला असेल? जो भारत सांस्कृतिकरित्या पूर्णपणे बांधलेला होता, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ज्या भारतात एकसूत्रता होती, त्या भारताच्या संस्कृतीवरच हा आघात झाला. याचं तुम्हाला मी एक उदाहरण देऊ इच्छितो. भारताची राजभाषा हिंदी आहे, परंतु तमिळनाडूमध्ये कोणी हे मान्य करत नाही. तमिळ लोकांना इंग्रजी मान्य आहे, परंतु हिंदी नाही. ते हिंदीला गुलामगिरीचं प्रतीक मानतात. मग इंग्रजीला? असा प्रश्न सुद्धा आपण विचारू शकत नाही. आणि याचा परिणाम असा झाला की आपण केवळ आपल्या संस्कृतीतले, आपल्या धर्मातले, आपल्या विचारांमध्ये दोषच पाहू शकलो. त्यातला मोठेपणा, त्यातला श्रेष्ठत्व आपल्या लक्षातच आलं नाही. स्वतंत्रपणे विचार करण्याची आपली प्रवृत्ती हळूहळू आपण संपवून टाकली. ब्रिटिश शिक्षणाची काही वैशिष्ट्ये होती. एकतर ते अत्यंत मेकॅनिकल, अत्यंत यांत्रिक पद्धतीने दिलं जात. जे पंतोजी सांगतील तेच शिका, त्याच्या पलीकडे विचार करू नका. नवीन विचारांना तर मुळीच थारा नव्हता. ब्रिटिश काळामध्ये भारतात अनेक सुधारणा झाल्या, हे कोणी नाकारणार नाही. रेल्वे, पोस्टल सेवा याच्याबद्दल आपण ब्रिटिशांचे आभारच मानले पाहिजे. परंतु या सर्व सेवांचा हेतू काय होता हो? आणि या सेवांमध्ये भारतीयांचा सहभाग किती होता याचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की भारतीयांना अत्यंत साचेबंद स्वरूपाच्याच भूमिका स्वीकाराव्या लागल्या. नवीन प्रयोग, नवीन प्रयास, नवीन कल्पना जर एखाद्या भारतीय माणसाने मांडली असेल तर तिला नाकारलं पाहिजे, त्याच्यावर टीका केली पाहिजे. याचा अनुभव भारतातल्या 3 मोठ्या शास्त्रज्ञांना आला. सी.व्ही. रमन, पी.सी. रे आणि जगदीशचंद्र बोस. या तिघांनाही त्यांच्या कार्याचं, त्यांच्या योगदानाबद्दल महत्ता आणि श्रेष्ठत्व सहसा प्राप्त होऊ शकलं नाही. कारण आपण काही नवीन करू शकत नाही, भारतीयांकडून नवीन काही होऊ शकणार नाही, अशा प्रकारचा विचार अत्यंत प्रभावीपणे ब्रिटिशांनी मांडला होता. भारताच्या वेगवेगळ्या भागात ज्या प्रकारे ब्रिटिशांचं राज्य होतं, ते कशा प्रकारचं होतं? तर सगळ्यात पहिले तर भारतीय हे मागासलेले आहेत. शिक्षण, धर्म, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था या सर्व क्षेत्रांमध्ये भारतीयांनी काहीही नवीन केलेलं नाही. ख्रिश्चन किंवा इंग्रज व भारतात आले नसते तर भारताचा उद्धार कधीच झाला नसता. भारताचं पाश्चिमात्यकरण केल्याशिवाय भारताचा उद्धार होणार नाही. भारताने अँग्लिकायझेशन म्हणजे इंग्रज आलेला भारतीय हाच खरा सुधारित भारतीय आहे. आणि आधुनिकता म्हणजे काय? तर जे काही ब्रिटिशांनी सांगितलं असेल, जे काही ख्रिश्चन मिशनरीजनी भारतात आपल्याला शिकवलं असेल, त्याला स्वीकारणं म्हणजे भारतीय, म्हणजे आधुनिकता, असा विचार त्यांनी मांडला. त्याचा परिणाम काय झाला जरा लक्षात घ्या, कारण हा आपल्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. आपण एका प्रकारच्या बाबूगिरीला शरण गेलो. लॉर्ड मेकॉले यांनी ज्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला दिलं, त्याच्यातून उत्तम दर्जाचे क्लर्क तयार झाले, बाबू तयार झाले, की जे विचार करणार नाही, जे निर्णय घेणार नाही, जे नेतृत्व देणार नाही, जे बदल घडवून आणणार नाही. कोणत्याही गोष्टीबद्दल ठामपणे आपला विचार मांडण्याचं साहस या माणसामध्ये असणार नाही, असा भारतीय. त्याच्यामध्ये मूलभूततेचं चैतन्य आणि विचार नसेल, जो नवीन प्रकारे विचार करणार नाही आणि जो स्वतःबद्दल अत्यंत आत्मग्लानीनी, आत्मश्लाघेने विचार करेल, जो स्वतःवर, स्वतःच्या धर्मावर, देशावर, समाजावर फक्त टीका करेल,
आणि ज्याच्यात राष्ट्रीयत्वाची भावनाच नसेल. आपल्यापैकी प्रत्येक जण आधी महाराष्ट्रीयन आहे, मग मराठा, ब्राह्मण, कुणबी वगैरे कोणीतरी आहे, परंतु आपण कोणीच भारतीय नाही आहोत. काश्मीरमध्ये जर अतिरेक्यांनी हल्ला केला तर आपल्यापैकी अनेक लोक चहा पिताना ती बातमी ऐकून सोडून देतात, कारण त्यांना तो त्यांच्यावरचा हल्ला वाटतच नाही, तो भारतावरचा हल्ला वाटत नाही. ही मानसिकता आपल्या शिक्षण व्यवस्थेतून आली आहे, कृपा करून लक्षात घ्या. ब्रिटिशांनी ज्या प्रकारे राज्य केलं त्यामुळे ब्रिटिश सैन्याचा, ईस्ट इंडिया कंपनीचा मोठा लाभ झाला. भारतावर वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण ठेवून त्यांनी भारताला एक प्रकारे नवीन विचारांपासून वंचित ठेवलं. वैज्ञानिक विचारांचा तर भारतात प्रचार होऊ नये याच्याकरता ब्रिटिशांनी खूपच उत्तम प्रकारची रचना तयार केली. भारतीय शिक्षण व्यवस्थेत 1857 पासून तर जवळपास 1995 पर्यंत विज्ञान विषयाला कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन नव्हतं. त्याही नंतर वैज्ञानिक विचारसरणी, प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक कार्यपद्धती यांचा प्रसार व्हावा अशा प्रकारचे प्रयत्न शासनाने केले नाही. उलट भारतीयांमध्ये एक प्रकारची दुय्यमतेची भावना राहावी, त्यांच्या विचारांमध्ये नाविन्य येऊ नये आणि त्यांनी नवीन विचारांना, प्रयोगशीलताना नाकारलं पाहिजे, अशाच प्रकारचा प्रयास त्यांनी केला. याचे आपण अनेक दुष्परिणाम पाहिलेच आहेत. याच्याबद्दलचा एक अभ्यास भारतातील पाठ्यपुस्तक, ब्रिटिश काळातील पाठ्यपुस्तकं या नावाने प्रकाशित झालेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी तो वाचला पाहिजे, याच्याकरता की ज्या प्रकारची पाठ्यपुस्तकं भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ब्रिटिश काळामध्ये होते, त्या पाठ्यपुस्तकातून आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न झाला की युरोप जे काही सांगेल तेच सत्य आहे. आर्य भारतात बाहेरून आले, सत्य आहे. ख्रिश्चनांचा म्हणजे ख्रिश्चनांनी मानलेल्या तिथीपूर्वी 4240 BC यापूर्वी जगात काहीही नवीन झालेलं नव्हतं, धर्म नव्हता, ही गोष्ट आपण मान्य करायची. 6000 वर्षांपूर्वी जग अस्तित्वात आलं, हे आपण शिकलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. कधी आत्मपरीक्षण करू नका, पाश्चिमात्य विचारांना कोणताही प्रश्न विचारू नका, कारण तुमची ती अवकातच नाही, तुमची ती क्षमता नाही. जे काही पाश्चिमात्य विचारवंतांनी सांगितलं असेल, मग ते भारताबद्दल असेल, भारतातील न्याय व्यवस्थेबद्दल असेल, भारतातील धर्माबद्दल असेल, हे सर्व योग्यच असलं पाहिजे. एक प्रकारे बाबा वाक्य प्रमाणम या पद्धतीने आपण ते स्वीकारलं पाहिजे. या संदर्भात अजून एक पुस्तकाचा उल्लेख मला करायचा आहे, कॉलोनियल जस्टिस इन ब्रिटिश इंडिया, की कशा प्रकारे भारतात न्याय प्रदान होत होता. या न्याय व्यवस्थेमध्ये भारतीय नागरिकाला आपली बाजू मांडण्याचं स्थानच नव्हतं, कारण न्याय व्यवस्थेचं सर्व कामकाज इंग्रजी भाषेतून होत असे. ज्याला काही समजत नाही त्यांनी वकील नावाचा व्यक्ती समोर आणायचा, तो वकील जे काही सांगेल त्यावर त्याने विश्वास ठेवायचा, त्याला स्वतःचा प्रतिवाद करण्याची संधी नव्हती. वेगवेगळ्या प्रकारे भारतातील राष्ट्रीयत्वाची भावना या पाठ्यपुस्तकातून संपवण्यात आली. ब्रिटिशांचा विचार स्वीकारा, भारतीय विचारांना नाकारा, त्यांचा धिक्कार करा. भारताच्या प्रत्येक सांस्कृतिक मूल्यामध्ये, सणामध्ये, विचारामध्ये, धर्मामध्ये कोणता तरी दोष आहे. हत्तीचं तोंड असणारा यांचा देव आहे आणि माकडाचा चेहरा असणारा आणि शेपूट असणारा सुद्धा यांचा देव आहे. अशा प्रकारची टीका वारंवार पाठ्यपुस्तकातून भारतीय लोकांवर झालेली आहे, ती आपण सहजपणे स्वीकारली आहे. भारताच्या तत्वज्ञानात काही नाविन्य नाही. भारताचं तत्वज्ञान हे अनेक प्रकारचं वैचारिक कडबोळ आहे, त्यात मोठा गोंधळ आहे. अशा प्रकारचा विचार मांडण्यात आला आणि हे मी म्हणत नाहीये, तर द इनग्लोरियस एम्पायर या नावाच्या पुस्तकात शशी थरूर नावाच्या अत्यंत विद्वान माणसाने सांगितलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतातील शिक्षण व्यवस्था अत्यंत मोनोटोनस, एकसुरी होती, यांत्रिक स्वरूपाची होती. त्यातून नाविन्याला, कल्पकतेला प्राधान्य नव्हतं, नवीन विचारांना प्राधान्य नव्हतं आणि परिणामतः भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 2 पिढ्यांना या विचारसरणीच्या बंदिस्तपणामुळे अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं. जागतिक दर्जाचं उत्तम शिक्षण, जागतिक दर्जाचे उत्तम विद्वान निर्माण करण्यात सगळ्यात महत्वाचा जर कोणता अडथळा असेल तर तो प्रयोगशाळा आणि विद्यापीठांचा दर्जा नाही, तर तो मानसिकतेचा आहे. आणि आपल्यापाशी अशी मानसिकता नसल्यामुळे आपण या प्रकारच्या नवीन चांगल्या कल्पना, चांगले विचार आणि चांगले वैचारिक विचार करणाऱ्या व्यक्ती यांचा विकास करू शकलो नाही. द केऑस ऑफ एम्पायर या नावाचं आणखीन एक पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये ब्रिटिशांनी भारतावर आक्रमण केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी पासून तर सातत्याने कशा कशा प्रकारे शोषण केलं, भारतातील अनेक चांगल्या गोष्टी, अनेक चांगल्या व्यवस्थांचा पूर्णपणे विनाश कसा केला आणि याच्यामुळे भारताच्या एकंदर प्रगतीचा दर हळूहळू मंदावत कसा गेला. एक काळ असा होता की जेव्हा भारतीय रुपयाचं मूल्य इंग्लिश पाऊंड पेक्षा जास्त होतं.
ते जाऊन त्याची जागा अशी आली की भारतातून जेवढी निर्यात होती त्याच्या मोबदल्यात भारताला मिळालेला पैसा अत्यंत अल्प व्हायला लागला. याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर समाज रचनेवर झाला. विज्ञानाच्या विकासात भारताला कुठल्याही प्रकारचं स्थान मिळालं नाही. आणि भारतातल्या जर एखाद्या व्यक्तीने खूप उत्तम काम केलं असेल, खूप उत्तम विद्वत्ता दाखविली असेल, अशा व्यक्तींना अपमान, संदेह, उपहास यांच्या जाळ्यात सापडल्यामुळे त्यांना आपल्या कामगिरीला पुढे आणता आलं नाही. त्याची अनेक उदाहरणं आहेत. तर कोणी आपल्यापैकी कोणी रामानुजम यांचं चरित्र वाचलं असेल तर मी काय म्हणतो हे तुमच्या सहजपणे लक्षात येईल. तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षणाचा विकास न झाल्यामुळे भारताच्या एकंदरीतच गुणात्मक आणि संख्यात्मक विकासाला खीळ बसली. अशा प्रकारच्या शिक्षणाला, अशा प्रकारच्या प्रयोगांना प्रोत्साहन देण्याची भावना आणि वृत्ती आपल्या देशात रुजली नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रशासन करणारा जो वर्ग आपल्या भारतात निर्माण झाला, ज्याला आपण ICS सिव्हिल सर्व्हिस म्हणतो, त्या वर्गाचा दृष्टिकोन भारतावर आपण कोणी परकीय म्हणून राज्य करत आहोत अशा प्रकारचा राहिला. विविध प्रकारच्या विविध घटकांनी होणारी अनेकांगी विकासाची प्रक्रिया आपण खुंटवली. आणि याहीपेक्षा म्हणजे समाजाचं शासनामधलं, सरकारमधलं, प्रशासनातलं, शिक्षणातला सहभाग कमी झाला. शिक्षण ही जणू काही एक यांत्रिक व्यवस्था आहे. एक ठराविक प्रकारचं मर्यादित शिक्षण घेतलं की नोकरी मिळते आणि केवळ नोकरी करण्याकरता शिक्षणाची आवश्यकता आहे असा संकुचित दृष्टिकोन आपण स्वीकारला. समाजामध्ये एकरूपता आणण्याकरता, एकसंघ, सशक्त, बलशाली समाज निर्माण करण्याकरता शिक्षणाची आवश्यकता आहे. आपलं वैचारिक उन्नयन करण्याकरता शिक्षणाची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटलं नाही. सरकारचाही दृष्टिकोन शिक्षणाकडे पाहण्याचा असाच राहिला. त्यामुळे एका साचेबंद पद्धतीने आपलं शैक्षणिक धोरण तयार होत गेलं. 47 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण ते केवळ राजकीय स्वरूपाचं होतं असं म्हणायची पाळी आपल्यावर आली. कारण ज्या प्रकारचं शैक्षणिक धोरण आपण 47 ते 77 पर्यंत राबविलं त्याच्यावरचा पाश्चिमात्यांचा ठसा सहजपणे दिसून येण्यासारखा आहे. आणि या शिक्षणाला पुरेसा निधी देण्याचं तर कधीच आपण कार्य केलं नाही. आजही भारतामध्ये शिक्षणावर 3% त्याच्या सकल उत्पादनाचा खर्च होतो. ही अत्यंत खेदाची बाब आहे. ज्या देशामध्ये शिक्षणावर किमान 10 ते 12% खर्च व्हायला पाहिजे, इथे अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे शैक्षणिक विकासाला बहुविध आयाम तरी कसे मिळू शकतील आणि हे शिक्षण समाजाला उपयुक्त आहे अशा प्रकारचा विचार कसा रुजेल हा प्रश्नच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे विकास झाला, ब्रिटिश काळापासून विकास झाला, कोणी नाकारणार नाही. गंमत पहा, 1857 साली मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता येथे विद्यापीठ स्थापन झाली. आज ती 150 पेक्षा अधिक वर्षांची आहे. पण या विद्यापीठांच्या कामगिरीतून किती मोठे विद्वान की ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला, त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, निर्माण झाली. या विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आज जागतिक स्तरावर कुठे आहे याचा जर विचार केला तर असं लक्षात येईल की आपली प्रगती दिशाहीन पद्धतीने झालेली आहे. गुणात्मक विकासात आपण खूपच मागे पडलेलो आहोत. मूलभूत चिंतन, स्वतंत्रपणे विचार करून नवीन शिक्षण, नवीन विचार, नवीन संशोधन आणि नवीन शोध यांचा पाठपुरावा करणारा एक स्वतंत्र भारतीय वर्ग अजूनही आपण निर्माण करू शकलो नाही. आपल्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक इथूनच करू शकतो आपण. आपले प्रश्न आपण आपल्या पद्धतीने सोडवू शकतो हा विचार अजूनही आपल्याला प्रभावीपणे समजलेला नाही, मान्य झाला नाही. लोकांच्या सहभागाशिवाय, जनतेच्या सहभागाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास होत नसतो. हा दृष्टिकोन स्वीकारण्याकरता आपल्याला या समाजाचं, या लोकांचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. ते आपण आजच्या शैक्षणिक पद्धतीमुळे लक्षातच घेऊ शकलो नाही. उलट आपल्याला प्रत्येक गोष्ट शासनाकडून व्हावी असं वाटायला लागलं. विकासाच्या एकंदरीतच गतीला खीळ बसली ती यामुळे. लोकांमध्ये गुंतवणूक केल्याशिवाय लोकांचा सहभाग वाढत नाही. शिक्षणाचा उद्देश जनतेची एकंदर वैचारिक वृत्ती जी आहे तिचं उन्नयन होण्याचा असला पाहिजे, तसा तो राहिला नाही. आपलं शिक्षण आजही कुठल्याही प्रकारची जबाबदारी न स्वीकारणार आहे. विद्यापीठ असेल, महाविद्यालय असेल, तेथे जाणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या पुढच्या जीवनाकरता कोणत्याही प्रकारची चांगली हमी आपण देऊ शकत नाही. या शिक्षणातून त्याला खरोखर ज्ञान प्राप्त होतं का हाही प्रश्नच आहे. माझा असा अनुभव आहे की बरेच लोक ज्यांना आम्ही विनंती करतो आपण पुस्तक लिहा, ते म्हणतात आम्ही मराठीत लिहू शकत नाही. भारतात जन्माले आहेत, महाराष्ट्रात जन्माला आलेत, भारतीय आहेत, महाराष्ट्रीयन आहेत. का तर आम्ही कधी याच्या भाषेत शिकलो नाही. आणि त्याच वेळेला त्यांना इंग्रजी द्यायला सांगितलं तर तेही त्यांना जमत नाही. म्हणजे ना तर मराठी त्यांना येते आहे ना तर इंग्रजी येत आहे. अशी एक द्विभाषिक निरक्षर लोकांचा वर्ग आपण आपल्या देशात निर्माण केला. कारण या परकीय भाषेचं ओझं घेऊन चांगलं शिक्षण घेण्याची सामर्थ्य आपल्या विद्यार्थ्यांमध्ये नव्हतं. आपण जर त्यांना मातृभाषेतच शिक्षण दिलं असतं तर ते अधिक चांगली कामगिरी करू शकतात. प्रत्येकाला इंग्रजी शिक्षणाची प्रत्येक ठिकाणी गरज असते का हा प्रश्न आपण विचारातच घेतला नाही. उलट आपल्याला असं वाटायला लागलं की जोपर्यंत आपण इंग्रजी शिक्षण घेणार नाही, इंग्रजांनी सांगितलेलं शिकणार नाही, तोपर्यंत हे वाघिणीचं दूध पिल्याशिवाय
आपली उन्नती होणार नाही आणि यामुळे आपल्या देशात मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा अंतिम परिणाम काय झाला तर भारताची शिक्षण व्यवस्था आजही इंग्रजांनी आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर जायला तयार नाही. या शिक्षण व्यवस्थेतून कौशल्याचा विकास होत नाही, स्वतंत्र विचाराचा विकास होत नाही, प्रगल्भपणे नवीन तंत्रज्ञानाचा विकास करण्याची आपली प्रवृत्ती तयार अशी कितीतरी लोक मी पाहिले आहेत. त्याच्याबद्दलचा एक प्रकल्पाबद्दल सांगतो, फार महत्वाचा आहे. सृष्टी नावाचा एक प्रकल्प डॉक्टर अनिल अग्रवाल नावाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादच्या प्राध्यापकांनी सुरू केला, की भारतामध्ये औपचारिक शिक्षण न घेतलेल्या किती लोकांनी वेगवेगळे नवीन शोध लावलेले आहेत एका विशिष्ट कालखंडामध्ये, 2000 ते 2005. आणि त्याच्याकरता त्यांनी उद्योजक, शेतकरी, कामगार, मेकॅनिक, यंत्रज्ञ या सगळ्यांच्या भेटी घेऊन त्यांनी कोणी कोणी आपल्या क्षेत्रात काही काही नवीन केलं आहे का याची नोंद करायला सुरुवात केली. त्यांच्या असं लक्षात आलं की 10,000पेक्षा जास्त नवीन शोध ज्यांनी औपचारिक शिक्षण या पद्धतीचं घेतलं नाही त्यांनी लावले आणि त्याची कुठेही नोंद नाहीये. मग अशा प्रकारची सूत्रबद्ध नोंदणी करताना असं लक्षात आलं की या सर्व लोकांना जरी औपचारिक शिक्षण मिळालं नव्हतं, या पद्धतीतून शिक्षण मिळालं होतं, तरी पण त्यांची विचार करण्याची क्षमता मात्र त्यांनी स्वतःच विकसित केली होती. मातृभाषेतून सहजपणे नवीन विचार समजतात, सहजपणे नवीन कल्पना आत्मसात करता येतात. माझा असा एक अनुभव तुम्हाला सांगतो की एका अकाउंटन्सीच्या प्रश्नामध्ये फोर्टनाईट हा शब्द वापरल्यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांनी तो प्रश्न सोडून दिला, कारण अर्थ माहित नव्हता. गणित येत होतं, अर्थ माहित नसल्यामुळे तो प्रश्न सोडवायची हिंमतच त्यांच्यामध्ये राहिली नाही. मग आपण अशी भाषा असणारं शिक्षण का स्वीकारलं? त्याच्यामुळे आपण शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचारही करू शकलो नाही. मोठ्या विस्तारित स्वरूपाचा विचार आपण स्वीकारू शकलो नाही. शिक्षणातल्या गुंतवणुकीत कमी झाल्यामुळे शिक्षणाचा सामान्य समाजाला लाभही झाला नाही. जोपर्यंत आपण चांगल्या उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था त्या मातृभाषेतून चांगलं शिक्षण देऊ शकतील, चांगलं संशोधनाला प्रोत्साहन देऊ शकतील, स्थापन करत नाही. भारतीयांनी केलेल्या योगदानाचा शास्त्रीय पद्धतीने विचार करून त्याचं विनाकारण उदो उदो करण्याची गरज नाही, पण जे काही चांगलं असेल ते स्वीकारण्याची जर आपली वृत्ती आपण ठेवली तर आपण भारतीय विचारांना प्रोत्साहन देऊ शकतो. त्यातून भारतीय विचार जर पुढे गेला तर भारतामध्ये केवळ शैक्षणिकच प्रसार होईल असं नव्हे, त्याबरोबर भारतीयत्वाच्या भावनेला चालना मिळेल. आपण सर्व भारतीय आहोत, भारतीयच आहोत, भारतीयच राहणार आहोत. आपण आपला धर्म बदलला, वेशभूषा बदलली तरी आपण इंग्रज होणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण भारतीय आहोत, भारतीय म्हणून जन्माला आलो आहोत, तोपर्यंत या देशावर जर प्रेम करायचं असेल तर या देशाच्या भाषेवर, धर्मावर, या देशाच्या सत्वावर आपण प्रेम केलं पाहिजे. आणि त्याच्याकरता या वसाहतवादी शिक्षणाचा आपण धिक्कार केला पाहिजे. याचा काय परिणाम झाला की आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक नागरिकाला, की शासनालाच सर्व काही करायचं आहे, शासनाला सर्व माहिती आहे, माझी शासनाप्रती काही जबाबदारी नाही, मी शासनाकरता किंवा देशाकरता किंवा समाजाकरता काही करणार नाही, अशी एक तटस्थतेची भावना, अलिप्ततेची भावना आपल्यात निर्माण झाली. कारण शासन आपलं नाहीच आणि आपण शासनाकरता नाही, ही भावना ब्रिटिश काळापासून आपल्यात रुजलेली आहे. आपण लोकांकरता, समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे. समाज म्हणजे आपणच आहोत आणि आपल्याशिवाय या समाजाचा विकास आणि विस्तार होणार नाही, ही सहभागाची भावनाही आपल्यात त्याच्यामुळे रुजली नाही. प्रशासन हे मुख्यत्वे करून लोकांवर राज्य करण्याकरता आहे, लोकांचा विकास करण्याकरता नाही. सुशासनाकरता प्रशासन नाहीये, तर शासन करण्याकरता प्रशासन आहे, अशीच भावना आपल्या मनात निर्माण झाली. समाजाचा विकास करण्यापेक्षा समाजावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, अशा प्रकारचा चुकीचा विचार एखाद्या परकीय राजाने एखाद्या गुलामाकडे पाहत असा विचार आपलं प्रशासन आपल्याकडे पाहताना करतं. याची परिणिती या शिक्षण व्यवस्थेतून झाली आहे. आपण प्रत्येक प्रश्नाची चिकित्सक विचार आणि उहापोह करू शकत नाही, प्रत्येक प्रश्नाकडे विवेकाने पाहू शकत नाही, कारण आपल्या विचारसरणीवर अद्यापही त्या गुलामगिरीचा पगडा आहे. हा जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्या शिक्षणामध्ये, शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल आपण घडवून आणला पाहिजे. इंग्रजी भाषा वाईट नाही, त्यात अनेक उत्तम ग्रंथ, ज्ञान आहे, ती जगाची भाषा हेही मान्य केलं तरी सुद्धा या भाषेचा स्वीकार करताना, या भाषेचा अभ्यास करताना आपल्या मातृभाषेचं आपण धिक्कार करणार नाही, तिच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, अशी भावना जर आपल्या मनात राहिली तर निश्चितच भारताचा विकास होऊ शकेल. या दृष्टीने या नवीन शैक्षणिक धोरणाची रचना केली आहे. त्याच्याबद्दल नंतर पुढे कधीतरी. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असेल तर आपण जरूर विचारू शकता.
कोणाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. सर खूप छान लेक्चर झालं, सगळे मुद्दे एकंदरीत कव्हर झाले. नवीन शैक्षणिक धोरणाचा जो महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे डिकोलोनायझेशन, म्हणजे या वसाहतवादी विचारसरणीला दूर करून आपण काहीतरी चांगलं भारतीय शिक्षण देण्याचा प्रयास केला पाहिजे. आणि ते कसं द्यायचं याच्याकरता या शैक्षणिक धोरणात अनेक योजना आखलेल्या आहेत. त्या प्रत्यक्षात किती आचरणात येतात आणि त्याचा काय फलित होतं हे जेव्हा केव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्याला शैक्षणिक धोरणाचं यशस्वीता लक्षात येऊ शकेल. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं नसेल तर मी आता थांबतो. थँक्यू सर.